आज नारायणपूर उत्स्फूर्तपणे बंद आहे। या हिंदू सभेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित युवा नेते माननीय सम्राट बाबा महाडिक हे उपस्थित आहेत। हिंदू सकल समाजाचे सर्व तरुण मित्र, सर्व हिंदू संघटनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत। मित्रांनो, हिंदू समाजानं अत्यंत जागरूक होण्याची आवश्यकता आहे। काल परवा लोक म्हणायची की दहशतवादाला धर्म नसतो, आणि आता तुमच्या लक्षात आलं की नाही दहशतवादाला धर्म आहे की नाही? दहशतवादाला धर्म आहे म्हणून तर पहलगाम मध्ये निष्पाप पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला, त्यांची जात विचारली नाही, त्यांचं राज्य विचारलं नाही, त्यांची भाषा विचारली नाही, त्यांना फक्त विचारलं की तुमचा धर्म कोणता आहे। आणि हिंदू धर्म म्हटलं की त्यांना गोळ्या घातल्या, कलमा पढायला लावले। काही जे प्राध्यापक होते ज्यांना कलमा येत होता त्यांनी कलमा पण पढला, परंतु त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही, कपडे काढून बघितले आणि मग परत त्यांना गोळ्या घातल्या। काय परिस्थिती आहे बघा। पहलगामची घटना घडली आहे म्हणून हिंदूंनी जागा राहावं अशातला भाग नाही। हिंदूंनी 365 दिवस 24 तास जागरूक राहण्याची आवश्यकता आहे। आज तिथं पहलगाम मध्ये हल्ला झालाय, परंतु लव जिहाद, लँड जिहाद आणि धर्मांतरण हे विषय गावागावात सुरू आहेत। मागच्या 2-3 महिन्यापूर्वी इथं काय घडलं होतं तुम्ही साक्षीदार आहे सगळे। लव जिहादच्या घटनेमध्ये तिकोंडीमध्ये मेडिकलला असणारी मुलगी, तिला षडयंत्र करून टार्गेट करून लव जिहादचं बळी बनवला। लव जिहाद काय आहे? लव म्हणजे प्रेम आणि जिहाद म्हणजे इस्लामीकरण करण्याच्या हेतूनं बिगर मुसलमान धर्मातील मुलींना फसव्या प्रेम आणि एकदा 2-4 मुलं जन्माला घातली तर मग तिच्यावरती अन्याय अत्याचार करायचं, तिच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागायचा, नसेल तर मारून टाकायचं। हा लव जिहाद आहे। अनेक लोक जे कारण करतात ते म्हणायचे लव जिहाद होतच नाही। अरे अनेक या लव जिहादाच्या रोज घडतायत। हिंदू मुलींना टार्गेट केलं जात आहे, मुलं जन्माला घालायचं मशीन म्हणून बघितलं जात आहे, आणि एकदा जाळ्यात घेतलं आणि मुलं जन्माला घातली का काम संपलं। लव जिहादच्या बाबतीत सुरू आहे। सरकारकडे आम्ही मागणी केली होती, देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री आहेत, च्या बाबतीमध्ये एक चांगला कायदा यावा आणि म्हणजे सर्वोच्च कायदा, त्याला चॅलेंज नाही, ना सुप्रीम कोर्ट ना हायकोर्ट, कुठल्या कोर्टातच जायचं नाही। जे काय ठरवल ते ठरवल, पुढे घरावर पण टाकते झाल्या। मग विचार करा, ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्यांची गडी हे घ्यायला कधी मागे पुढे बघत नाहीत। तुम्ही ना आम्ही कोण आहे हे विचार करण्याची आवश्यकता आहे। आज अक्कलवाडीमध्ये हनुमानाचं मंदिर बंद पाडलंय। पोलिसांना माझी सूचना आहे, कसल्याही परिस्थितीमध्ये हनुमानाच्या मंदिराचं बांधकाम चालू झालं पाहिजे। तिथं कुणी आडवा आला तर त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे। ती ग्रामपंचायतीची जागा आहे, सरकारी जागा आहे, हनुमानच्या मंदिरावरती जागा आहे। करजगीमध्ये गांधेवी मंदिराची पूजा बंद आहे का? कशासाठी? ही चालू झाली पाहिजे। त्याच्याबद्दल प्रशासनानं तात्काळ बैठका लावाव्यात, सगळे समोर बोलवून घ्यावे, आणि जर कुणी नाही ऐकलं तर तुम्ही त्या प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई करावी, गुन्हे दाखल करावेत। आम्ही कुणाच्या आडवं जात नाही। जर कुणी आमच्या आडवा आला तर आम्ही अजिबात मागे पुढे घेणार नाही, ही आमची स्वच्छ आणि स्पष्ट भूमिका आहे। मताचं राजकारण गेलं खड्ड्यात, आम्हाला मताच्या राजकारणाशी काही देणं घेणं नाही। अरे जर आम्ही हिंदू म्हणूनच जगून राचलो नाही तर काय ते मताच्या राजकारणाला, त्याचा काय उपयोग आहे?
आज परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. डायरेक्ट तुम्ही गोळ्या घालताय, डायरेक्ट तुम्ही अटॅक करताय. एका मुलीवरती 18 मुलं टार्गेट करतायत. त्यांचं ठरतंय टार्गेट, कुठल्या घरातली मुलगी टार्गेट करायची. त्यांना पैसे पुरवणारी लोक आहेत, त्यांना कपडे देणारी लोक आहेत, त्याला गाडी देणारी मुलगी जर जाळ्यात पाडली तर किती लाख रुपये द्यायचे. मुलगी जर जाळ्यात पाडली तर किती लाख रुपये द्यायचे. शीख धर्मीयाची मुलगी जाळ्यात पाडली किती लाख रुपये द्यायचे. जैन धर्मीयाची मुलगी जाळ्यात पाडली किती लाख रुपये द्यायचे. ओबीसीची, एससीची, एसटीची हे रेड कार्ड ठरलाय. ती मुलगी जर तुम्ही प्रेमाच्या जाळ्यात पाडली तर तुम्हाला 7 लाख देणार, तुम्हाला 10 लाख देणार, तुम्हाला 5 लाख देणार, तुमच्या खोलीचं भाडं देणार, तुम्हाला सगळा संसार सट देणार. इतकं टार्गेट करून चाललंय. मुलींच्या वरती लक्ष ठेवा. मुलींना समजावून सांगा त्यांच्या मैत्रिणी कोण आहेत, त्यांचे मित्र कोण आहेत, त्यांच्या व्हॉट्सअपला ग्रुपला कोण आहे, फेसबुकला ग्रुपला कोण आहे, चेक करा. हे सगळं लक्ष ठेवा पालकांनो. आपली मुलगी पुण्याला गेल्या, मुंबईला गेल्या, त्यांना टार्गेट करणं खूप सोपं आहे. शहरामध्ये गेलेल्या मुलींना त्यांना तिथं आधार नसतो, कुणीतरी आधार द्यायचं नाटक करतं. खोल्या भाड्यानं असतात, तिथं कुणीतरी असतं. खानावळ असते, तिथं कुणीतरी असतं. क्लासमध्ये कुणीतरी असतं. असं टार्गेट करून ही सगळी षडयंत्र राबवली जात आहेत. त्यांना ओळख पाळख लागत नाही, फेसबुकवरनं सर्च करतायत. कोरेगावला एक प्रकरण घडलं. एकच मुलगा 8 मुलींना कॉन्टॅक्ट मध्ये होता. मग एका मुलीच्या हे लक्षात आणून दिलं की हे कसं काय करतोय बघा. मग त्या मुलीनं सगळं हे षडयंत्र बाहेर काढलं की 8 मुलींच्या सोबत तो एकदा बोलत होता. मग त्याच्यावरती केस झाली. एका वकिलानं त्याचं वकीलपत्र दिलं. जो आपला हिंदू होता त्याला जाऊन भेटली लोक मुलं, अरे वकीलपत्र देऊ नको, यानं 8 मुलींना टार्गेट केलंय. तो म्हणाला नाही माझा धंद्याशी संबंध आहे. आणि दुर्दैवाची बाब अशी की त्याचं जे इन्स्टाचं अकाउंट आहे त्याचा ऍक्सेस या पोरांच्याकडे होता. आणि 2 महिन्यानंतर कळलं की त्या वकिलाच्या वहिनीला सुद्धा त्यानं या प्रेमाच्या जाळ्यात पाडलं. वकिलाच्या वहिनीला. आणि मग मी पोरांना म्हणाले जाऊन सांगा वकिलाला. नाही म्हणले हा नालायक आहे, म्हटले पैशासाठी काही करतोय, त्याला एकदा कळू द्या. म्हणजे कसं चाललंय बघा. हे सगळं आज आपण सगळं बघतोय ना. ही परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे, पूर्णपणे बदललेली परिस्थिती आहे. त्यामुळं तुम्हाला माझी विनंती आहे, हे आता सिंधू नदीचं पाणी पाहिजे. अरे या देशामध्ये हिंदू समाज आहे म्हणून त्या सिंधू नदीचं नाव आहे. कृष्णा, कोयना, सरस्वती, गोदावरी, कावेरी, कुठं काय अशी नावं तर मला कुठे दिसत नाहीत. माझ्या वाचनात आली नाहीत. तुमच्या वाचनात तर मला सांगा. ब्रह्मपुत्रा, सरस्वती, कुठल्याही त्या नद्या हे पूर्वीपासून आहेत ना. हिमालय, सह्याद्री, ही नावं बघा तुम्ही. पर्वतांची नावं बघा, नद्यांची नावं बघा. ही सगळी हिंदू धर्माची रिलेटेड नावं आहेत या भारतामध्ये. इंडोनेशिया म्हणून एक देश आहे. त्या देशामधली परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. त्यांच्याकडे रुपया म्हणतात, तो एकदम घसरला होता. 1997 ची घटना आहे. आणि एक जागतिक परिषद होती आणि त्या परिषदेमध्ये सर्व देशाचे मंत्री तिथं बोलवले होते. आपल्या देशाचे पण मंत्री गेले होते. इंडिया आय, इंडोनेशिया आय, इस्रायल आय नावाचे जे देश आहेत त्यांच्या खुर्च्या एका बाजूला एक लागून होत्या. इंडियाच्या बाजूला इंडोनेशियाची खुर्ची होती. आणि आपल्या मंत्र्यांनी त्यांच्या मंत्र्याला विचारलं की तुम्ही जी 20,000 रुपयाची नोट काढली आहे त्या 20,000 रुपयाच्या नोटेवरती, तुम्ही तर मुस्लिम राष्ट्र आहे, सर्व मुस्लिम तुमच्या देशामध्ये आहेत, आणि तुमच्या नोटेवरती गणपती बाप्पाचं चित्र का छापलंय बघा. तर त्यांनी सांगितलं की आमच्या रुपयाची घसरण थांबत नव्हती. आम्ही अनेक प्रयोग केले पण ते आम्हाला जुळत नव्हतं. एक भारतामधला एक बाबा आमच्याकडे आला होता. ते बालीमधले होते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं रुपयाची घसरण जर तुम्हाला थांबवायची असेल तर त्या नोटेवरती गणपती बाप्पाची मूर्ती छापा. त्यांनी ती छापली आणि त्यांची घसरण थांबली आहे. हे ऑन रेकॉर्डचं सांगतोय मी, काय तयार केलेली घटना तुम्हाला सांगत नाही. ही परिस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि आज जे भारतामध्ये मताच्या राजकारणासाठी जी काही लोक हे घाणेरडं काम करतायत देशाच्या विरोधातलं, आज त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या महिला मंडळी मिसेस सांगतायत, त्यांची मुलं लहान लहान सांगतायत
की असं आम्हाला विचारलं, तसे व्हिडिओ आलेत, तरी सुद्धा म्हणजे ते असं काय झालं असेल आम्हाला वाटत नाही. हा नालायकपणा आहे, हा नीचपणा आहे. आणि भारतातली लोक हा नालायकपणा अजिबात खपवून घेणार नाहीत आणि तो खपवून घेतला पण नाही पाहिजे. का घेतला पाहिजे? आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये हिंदू समाजाच्या बाबतीमध्ये जर कुणी वाकड्या नजरेनं बघण्याचा प्रयत्न केला तर आपण संघटितपणे त्या विषयावरती तुटून पडलं पाहिजे. त्या विषयाला जशा तसं उत्तर दिलं पाहिजे. जो देशाच्या विरोधातला मुसलमान आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही आहे. देशाच्या बरोबर असणारा, देशावरती निष्ठा असणारा, देशावरती भक्ती करणारा एपीजे अब्दुल कलाम सारखा मुस्लिम हा आमचा हिरो आहे, हा आमचा आयडॉल आहे. आणि अशा मुसलमानांच्या सोबत आम्ही आहोत. आम्ही कोणाला तरी वैयक्तिक टार्गेट करतोय अशातला अजिबात भाग नाही आहे. परंतु ज्या घटना महाराष्ट्रात आणि देशामध्ये सुरू आहेत, आपली सगळी पूर्वीचा जो भारत होता अफगाणिस्तान पर्यंत होता, आज कुठल्या राष्ट्रामध्ये हिंदू राहिलेत बघा. पाकिस्तानामधल्या हिंदूंची अवस्था काय आहे, बांगलादेश मधल्या हिंदूंची अवस्था मागच्या 2-3 महिन्यापूर्वी काय तुम्ही बघितलं. हे कुठे गेले हिंदू? काय झालं त्या हिंदूंचं? काश्मीर मध्ये जे हिंदू होते त्यांना कुणी मारलं, त्यांना कुणी पळवलं, त्यांना कुणी संपवलं? तिथं तर पाकिस्तानचं कुणी आला नव्हता. अरे त्याच्या शेजारी राहणारा, त्याच्याबरोबर खेळलेला, त्याच्याबरोबर जेवलेला, त्याच्याबरोबर शाळेत गेलेला, त्याच्याबरोबर एका बेंचवरती बसलेला, त्याच शेजाऱ्यांनी पळवलं ना. मग ही कोण लोक आहेत? ही शोधून घेण्याची आवश्यकता आहे, त्याच्यावरती विचार करण्याची आवश्यकता आहे. सर्व धर्म समभाव यातून तुम्ही सगळे बाहेर पडा. सर्व धर्म समभाव हे आपल्या हिताचं नाही आहे, ते सगळ्यांसाठी सारखं पाहिजे, फक्त ते हिंदूंच्यासाठी असणं योग्य नाही. आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये आपण सगळे पुढे जाऊ. आपल्या उमदीचं नारायणपूर करण्याच्या दृष्टिकोनातून आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांना एक पत्र आम्ही 2 दिवसामध्ये देतोय. आपल्या जिल्ह्यातल्या जेवढ्या या अफजल खानाच्या खुणा आहेत, औरंगजेबाच्या खुणा आहेत, निजामशाही असेल, आदिलशाही असेल, त्या सगळ्या खुणा मिटवण्याची जबाबदारी ही आपल्या नवीन पिढीची आहे की नाही? जेवढी तुम्हाला नावं अशी वाटतायत त्या गावातल्या लोकांना विचारा, पूर्वीचं नाव काय होतं, नसेल तर तुम्हाला आताचं नाव काय द्यायचं आहे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना असा महाराष्ट्रातला सगळ्या ज्या औरंग्याच्या असेल, अफजल खानाच्या असेल, शाहिस्ते खानाच्या असतील, किंवा पूर्वीपासून जे आलेत, गोरी असेल किंवा तुगलक असतील, लोधी असतील, हुमायून बाबर असेल, संस्थापक मोगलशाहीचा बाबर असेल, तिथून आतापर्यंतचे निजाम असतील, यांच्या ज्या काही खुणा असतील या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी नावं दिलेली असतील, ती सगळी महाराष्ट्रातली नावं बदलण्याच्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री महोदयांची आम्ही 2-3 दिवसामध्ये भेट घेणार. आणि मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय त्या सगळ्या खुणा पुसून टाकणार, इतकी क्षमता त्यांच्यामध्ये आहे, इतकी ताकद त्यांच्यामध्ये आहे. नाशिकला प्रकरण घडलं, लगेच घरं पाडून टाकली. नागपूरला प्रकरण घडलं, लगेच घरं पाडून टाकली. हे आता पाकिस्तान जिंदाबाद म्हणतात, त्यांची पहिली घरं पाडली पाहिजेत, बेघर केले पाहिजे, त्यांना रस्त्यावरती राहिलं पाहिजे. भोसडीच्या खाता इथं, राहता इथं, आणि पाकिस्तान क्रिकेटमध्ये जिंकला, चौकात येऊन फटाकड्या उडवता. तुमच्या ढोंगणात फटाकड्या उडवल्या पाहिजे इथून पुढच्या काळामध्ये. पाकिस्तान हारला, बाप बेल्यागत रडत बसताय, टेव्या फोडताय. हा तिथं पोरांची रॅली निघाली, त्याच्यावरती दगड टाकताय, पोलिसांच्या वरती दगड टाकताय. या बाबतीमध्ये कुणी खपवून घ्यायचं नाही. मग आज 15 दिवस महिना जेलमध्ये राहिलं तर चालेल, परंतु आता इथून पुढचं साम दाम दंड, हिंदुत्वाकडे जर कुणी वाकड्या नजरेनं बघितलं तर आपण त्याच पद्धतीनं उत्तर देण्याची भूमिका ठेवायची, ही माझी भूमिका आहे. मला तर काय लोक म्हणतात तुम्हाला परत निवडून द्या. अरे गेलं राजकारण खड्ड्यात. ज्या राजकारणामुळे लोकांचं हित होणार नसेल तर ते राजकारण करण्यामध्ये फार काही अर्थ आहे असं मला अजिबात वाटत नाही. आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये आम्ही कुणावरती अन्याय करत नाही, पण आम्ही कुणाचा अन्याय सहन करणार नाही. जशाच तसं उत्तर देण्याची भूमिका राहील. हिंदू कार्यकर्त्यांना कुणी टार्गेट केलं तर त्याला सुद्धा त्याच पद्धतीनं उत्तर देण्यात येईल. लव जिहादच्या घटना, लँड जिहादच्या घटना किंवा गो बचाव मोहिमेमध्ये पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी अत्यंत गंभीरपणे, अत्यंत सिरियसपणे हा विषय घेण्याची आवश्यकता आहे. आणि जिथं जिथं मदत लागेल तिथं त्यांनी आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी पाठबळ उभा करावं. आणि आज जी तुम्ही उत्स्फूर्त बंद ठेवलेला आहे त्याबद्दल मी तुम्हा सर्व हिंदू समाज बांधवांचं, हिंदू कार्यकर्त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि जिथं कुठं लागेल तिथं तुम्ही आम्हाला बोलवा. सम्राट बाबा आज आहेत, मी इथं आहे, आमचं कामच आहे, आमची जबाबदारी आहे.
आम्ही काय फार मोठं काम करतोय अशातला विषय नाही, परंतु या विषयामध्ये आपल्याला पूर्ण शक्तीनिशी आपल्याला काम करायचं आहे आणि तशा पद्धतीने आपण सगळ्यांनी पुढे जायचं एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. बोर्ड लावून टाका चौकात नारायणपूर. धन्यवाद साहेब, आपण आलात आणि सुरू असलेल्या निषेध रॅलीमध्ये सहभागी झालात त्याबद्दल उमदी आणि सकल हिंदू बांधवाच्या वतीनं सम्राट बाबा महाडिक आणि आमदार गोपीचंद पडळकर साहेब आणि तमाम हिंदू बांधवांचं या उमदी नगरी आणि सकल बांधवाच्या वतीनं मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. Yeah.